एवढ्या सगळ्या भाज्या वापरून आहे ना पहिल्यांदाच मी बनवले होते भाजणीचे खमंग असे थालीपीठ. चला दाखवते कसे बनवले होते. त्यासाठी आहे ना घरामध्ये होतं तेवढं भाजणीचं पीठ एका ताटात काढून घेतलं. त्यानंतर बाकीची जी पिठं होती जसं की गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ ते सुद्धा आहे ना मी एका ताटात काढून घेतलं. फ्रीज उघडून पाहिलं, फ्रीजमध्ये होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या काढल्या आणि छान अशा किसून घेतल्या. ते सुद्धा आहे ना त्या थालीपीठाच्या पिठामध्ये मिक्स केलं. त्यानंतर माझ्या आवडीचं नेहमीप्रमाणे अशा पद्धतीने हे वाटण तयार करून घेतलं होतं. लसूण आणि हिरवी मिरचीचं ते सुद्धा आहे ना ह्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर आहे ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मिसळून टाकलं. चवीनुसार थोडंसं मीठ, हळद आणि लाल तिखट टाकलं. आता हे सगळं जिन्नस आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आहे ना छान असं हे थालीपीठाचं जे पीठ आहे मस्तपैकी असं मळून घेतलं. आता आहे ना थालीपीठ छान असे थापून घ्यायचे होते. थालीपीठाच्या कपड्यावरती आहे ना पिठाचा गोळा घेतला आणि थोडा थोडा पाण्याचा हात लावून आहे ना अशा पद्धतीने थालीपीठ छान असे थापून घ्यायला सुरुवात केली होती. थालीपीठ थापून होतं तोपर्यंत तवासुद्धा मी तापायला ठेवला होता. थालीपीठाला अशा पद्धतीने होल केले आणि त्यानंतर आहे ना गरम गरम तव्यावरती अगदी अलगद पद्धतीने आहे ना मी अशा पद्धतीने थालीपीठ पलटवून टाकलं आणि त्यानंतर तेल किंवा तूप तुम्हाला काहीही आवडत असेल ते अशा पद्धतीने या थालीपीठाच्या होलमध्ये टाकायचं आहे आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. गॅस आहे ना मी मध्यम आचेवरतीच ठेवला होता आणि थालीपीठ इथे छान आपले भाजून घ्यायला सुरुवात केली होती. एक एक करत आहे ना सर्व पिठाचे अशाच पद्धतीने मी थालीपीठ बनवून घ्यायला सुरुवात केलेली होती आणि आता गरमागरम असे थालीपीठ आपले तयार झालेले आहेत. ताटामध्ये आहे ना 2 थालीपीठ घेतले होते कारण की मला प्रचंड भूक लागली होती. वरतून तूप किंवा लोणी काहीही आवडत असेल ते घ्या किंवा लोणचं किंवा चटणीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. गरमागरम हेल्दी अशी थालीपीठाची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि आपली पूर्ण रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.